आज आपण बघणार आहे रात्रीच्या उरलेल्या भाताचे पकोडे आणि वडे। आपण दोन प्रकार बघणार आहे। त्यासाठी मी रात्रीचा शिळा भात घेतला आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला। आता मी याला जाडसर वाटून घेणार आहे। अशा प्रकारे बघा। आता मी याला एका बाउलमध्ये काढणार आहे। नंतर त्यामध्ये मी 1 चमचा बेसन टाकणार आहे, कांदा टाकणार आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, धनापूड, चवीनुसार मीठ, जिरं, तीळ आणि लिंबू। मी याला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। मी तेल गरम करायला ठेवलं। आता यामध्ये आपण बघूया तेल झालं की नाही। हो, आपलं तेल झालं। आता मी यामध्ये पकोडे टाकणार आहे। बघा, खूप टेस्टी आणि क्रंची डिश आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। बघा, आपले पकोडे होत आले आहे। आपण त्याला असं हातावर वडे पण तयार करून घेऊ शकतो। बघा, हे झाले आपले पकोडे आणि वडे। तुम्हाला आजची डिश कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। ग्रीन चटणी आणि हिरवी मिरची सोबत अशा प्रकारे सर्व करावी। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।